श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे, येत्या 1 फेब्रुवारी 2026 ला माघ पौर्णिमा आहे. माघ पौर्णिमा प्रारंभ होते पहाटे 5:52 आणि ती संपणार आहे उत्तरात्री 3:38. याचा अर्थ रविवारी पूर्ण दिवस पौर्णिमा आहे. खूप छान संयोग आहे रविवार आणि पौर्णिमा. आपल्या कुलदेवताची म्हणजे खंडोबाची त्या दिवशी यात्रा असते. जेजुरी गडावरती आपण भव्य दिव्य सोहळा साजरा करतात. खूप 8 दिवस चालतो तो जल्लोत्सव. खूप छान यात्रा भरलेली असते. सर्व भक्तजन आपल्या खंडोबाच्या आपल्या कुलदेवताच्या दर्शनासाठी जातात. प्रत्येक जण आपले देव घेऊन देवाला मिळवण्यासाठी जातात. तिथे खूप मोठा उत्सव असतो. पण ज्यांना जमत नाही, जे जाऊ शकत ते आपल्या जवळपास असणाऱ्या खंडोबा मंदिरात जातात. तिथे त्यांची ओतळी भरतात, त्यांना नैवेद्य घेऊन जातात आणि त्यांचं दर्शन घेतात. हा सोहळा प्रत्येक गावी गावी आपण बघितले असेल. खूप छान वाटतो. खूप खूप एक तो उत्साह इतका छान असतो की प्रत्येक जण जल्लोष मध्ये असतो. आपणही तो उत्सव आपण साजरा करायचा आहे. येत्या रविवारी 1 फेब्रुवारीला आपण आपल्या कुलदेवताची आपल्या सेवा करायची. आपल्या घरामध्ये कुलदेवताची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याची पंचोपचार पूजा करा. तुमच्याकडे जर मूर्ती असेल किंवा खंडोबाचा टाक असेल त्याला तुम्हाला पंचामृताने तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्र म्हणा. नंतर पाण्याने अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्र म्हणा. आणि ते तीर्थ आहे म्हणजे अभिषेकाचं जे पाणी आहे पंचामृत सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्या. आणि उरलेले जे आहे जे पाणी ते तुळस सोडून बाकी इतर सर्व झाडांना अर्पण करा. नंतर खंडोबाला तुम्ही बेल अर्पण करा, हळद अर्पण करा, कारण हळदीचा खूप मोठा मान आहे. त्यामुळे हळद अर्पण करा. घरामध्ये त्या दिवशी गोडधोड म्हणून आपण पुरणपोळीचा नैवेद्य करतो, कारण भगवंताला पुरणपोळीचा नैवेद्य खूप प्रिय. आणि सोबत मेथीची भाजी, पुरणपोळीचा नैवेद्य, मेथीची भाजी आपण नैवेद्य म्हणून त्यांना दाखवतो. त्या दिवशी घरामध्ये तळी सुद्धा भरतात. प्रत्येक घरामध्ये तळी भरली जाते. आणि ज्यांच्या घराजवळ खंडोबाचं मंदिर आहे तिथे आपण देव घेऊन जातो, म्हणजे खंडोबाला घेऊन जातात आणि तिथे देवाला देव मिळवतात. असं म्हणतात, देवाला देव मिळवून आणायचे असं तिथे जाऊनही तळी भरतात. आणि तुमच्या आसपास कारण गावाला तर प्रत्येक ठिकाणी खंडोबाचं मंदिर तर असं प्रत्येक जण जातो. पण मुंबईसारख्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मंदिर भेटत नाही. तर तुमच्या आसपास मंदिर असेल खंडोबाचं तर नक्की जा. आमच्या जवळ आहे मंदिर, आम्ही जातो. तर तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तुम्ही नक्की जावा तिथे. आणि नसेल तुमच्या जवळपास मंदिर तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जावा. महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करा. तुम्ही तिथे अभिषेक करा आणि तिथेच ओम नमः शिवाय म्हणून मंत्र जपही करा. त्यांनाही पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल. त्या दिवशी आपल्याला भगवंताची सेवा करायची. आपल्याला त्या दिवशी काय करायचं, आपल्याकडे मल्हारी सप्तशतीचा पाठ हा आपल्या सर्वांना माहिती. मल्हारी सप्तशतीचा हा ग्रंथ आपल्या सर्वांकडे आहे. हा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. तुमच्या आसपास दिंडोरी केंद्र तुम्हाला भेटून जाईल. त्या दिवशी आपल्या मल्हारी सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे. एकदा पाठ दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा, पण तो पाठ नक्की करा. जसं आपण दुर्गाशतीचा पाठ करतो तसं मल्हारी सप्तशतीचा पाठ नक्की करायचा आहे.